शिर्डीतल्या साईबाबांवर जगभरातल्या भाविकांची अगाध श्रद्धा आहे। दरवर्षी लाखो भाविक हे साईंचरणी आपला माथा टेकवतात, पण याच साई मंदिरातील कथित चमत्कारावरून वाद निर्माण झालाय। द्वारका माईमध्ये दर्शन घेताच एका अंध मुलाची दृष्टी आल्याचा दावा केला जातोय। यावरून अनिसनं प्रश्न उपस्थित केलेत आणि श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा अशा वादाला तोंड फुटलंय। बघूया। से मुझे मेरी रोशनी नहीं थी। फिर बाबा को मैंने थोड़ी देर से फिर मुझे रोशनी दी तो मैं डर गया, तो मैं रो पड़ा। हा चिमुरडा आहे उत्तराखंडचा। त्याला डाव्या डोळ्यानं काहीच दिसत नव्हतं, मात्र शिर्डीतील द्वारकामाईत दर्शन घेताच त्याच्या डोळ्याची दृष्टी आली असा दावा कुटुंबियांनी केला। त्यामुळे मंदिर परिसरात उपस्थित भक्तांनी या घटनेबद्दल साईचा चमत्कार म्हणून जय जयकार केला। पण या चिमुरड्यानं सांगितलं की त्याला 3 महिन्यांपासून दिसत नव्हतं, तर त्याच्या आईनं त्याला थांबवत लहानपणापासूनच एका डोळ्यानं पूर्णपणे अंध होता असं म्हटलंय। ये वाली आई से मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी, और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था। जब यहाँ पे मैं शिरडी आया तो मैंने यहाँ पे फिर मैंने उसे देखा। फिर बाबा को मैंने थोड़ी देर से फिर मुझे रोशनी दी तो मैं डर गया, तो मैं रो पड़ा। कितने दिनों से आपको दिखाई नहीं दे रहा था? क्या हुआ था आपको? 3-4 महीनों से दिखाई नहीं दे रहा। बेटा जन्म से नहीं थी तेरी आईज में रोशनी, जन्म से एक आईज में रोशनी जन्म से नहीं थी, उसमें इसकी रोशनी आई है। द्वारकामाईत दर्शन घेताच चिमुरड्याला दृष्टी आल्याची बातमी पसरली। ही घटना समजताच साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्तांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। सचिन तांबेंसह राजेंद्र कोते यांनी संबंधित मुलासह त्यांच्या कुटुंबाला समाधी मंदिरात नेऊन दर्शन घडवलं। त्यांचा 10 वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाला तो दर्शन घेत असताना धुनीजवळ गेल्यानंतर अचानक त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि बाबांच्या कृपेने त्याला संपूर्ण डोळ्याने दिसायला लागलं। त्याने चष्मा काढून फेकला आणि पुन्हा चष्मा घातल्यानंतर चष्मा घातल्यावर ब्लर दिसायला लागलं। ह्याच्यापेक्षा मोठा साक्षात्कार दुसरा कुठला असावा, हा स्वतः आम्ही डोळ्याने बघितला, अनुभवला आणि त्या भक्तांनी देखील या ठिकाणी सर्वांबरोबर या ठिकाणी हा साक्षात्कार सर्वांना सांगितला। उत्तराखंडचे साई भक्त होते, एक 12 वर्षाचा मुलगा आणि एक लेडीज त्याची मम्मी होती। तर ते आतमध्ये रडायला लागले द्वारकामाईच्या दोन्हीपाशी आल्यावर। तर मला समजा ना, म्हणलं काय रडत्या बाई। नंतर कळलं बघ ते मुलाला एकदम डोळे अचानक डोळे तिला त्याला डोळे नव्हते मुलाला, तर इथं आल्यावर एकदम रडायला लागले। ते डोळे त्याला चमत्कार झाला, त्याला बाबांनी काहीतरी आशीर्वाद दिला, आज काय म्हणा त्याला एकदम दिसायला लागलं। शिर्डीतील साईबाबांच्या चमत्कारावरून नवा वाद निर्माण झालाय। साईबाबा संस्थानानं कथित चमत्काराला थारा देऊ नये असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलंय। सत्य शोधण्यासाठी साईबाबाचे भक्त असलेले 5 नेत्रहीन व्यक्ती पुरवतो त्यांना दृष्टी आल्यास 21 लाखाचे बक्षीस देऊ असं आव्हान दिले। साईबाबा संस्थानने कथित चमत्कारास संस्थानने पाठीशी घालू नये। महाराष्ट्र अनीस या कथित चमत्काराचे सत्य शोधन करू इच्छिते। सत्य शोधनासाठी आम्ही साईबाबांचे भक्त असलेले 5 नेत्रहीन व्यक्ती पुरवतो। त्यास चमत्काराने दृष्टी आल्यास आम्ही जनतेतून गोळा केलेले 21 लाखांचे बक्षीस देऊ व आमची चळवळ बंद करू। आमचा विरोध साईबाबांवरील श्रद्धेला नसून त्यांच्या नावाखाली वारंवार होणाऱ्या कथित चमत्कारास आहे। त्यामुळे संस्थानाने सत्याची बाजू घेत आपली भूमिका जाहीर करावी। संस्थानचा या कथित चमत्कारास पाठिंबा असल्यास आपले प्रशस्त नेत्र रुग्णालय बंद करून अंध व्यक्तींना चमत्काराच्या माध्यमातून दृष्टी प्रदान करण्यासाठी प्रयत्न करावे। दृष्टी आलेल्या बालकाचा हा जो चमत्कार सांगितला जातोय ही निखालसपणे अंधश्रद्धा आहेत। आम्ही 5 भक्त जे अंध आहेत अशांना तुमच्याकडे देतो, त्यांना साईबाबाच्या चमत्काराच्या माध्यमातून दृष्टी द्यावी। असं जर झालं आणि ती मिळाली तर आम्ही 21 लाख रुपयाचं पारितोषिक संस्थानला देऊ आणि आमची चळवळ बंद करू, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या निमित्ताने आवाहन करत आहेत। शिर्डीतील साईबाबांवर जगभरातील भाविकांची अगाध श्रद्धा आहे। आपलं दुःख दूर व्हावं, सुख समाधान लाभावं यासाठी दरवर्षी लाखो भाविक साई चरणी आपला माथा टेकवतात। साईंच्या दर्शनानं आत्मिक समाधानाबरोबर भाविकांना अनुभूती येत असते।
मात्र या चिमुरड्याला द्वारकामाईत दर्शन घेताच त्याच्या एका डोळ्याची दृष्टी परतल्याचा दावा कुटुंबियांकडून केला जातोय। त्यामुळे कथित चमत्कारावरून वाद निर्माण झालाय। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी।